स्वामीजींनी शिकागो येथे प्रथम कोलंबियन एक्सपोजिशन पाहिले। शिकागोतील संन्याशाच्या वेशामुळे त्यांना खूप त्रास झाला, तसेच त्यांना वर्णद्वेषाचा सुद्धा अनुभव आला। फ्रँकलिन सेनबोर्ग त्यांना भेटले व त्यामुळे स्वामीजींचा अमेरिकन जीवनाशी जवळून परिचय झाला। शेनबॉर्न येथे महिला सुधारगृहाला त्यांनी भेट दिली, तिथे व्याख्यान झालं। प्राध्यापक राईट यांची भेट झाली आणि काही चर्चा झाली। मिसेस राईट यांच्या डायरीतील नोंदी आणि त्यावरून समजणारे स्वामीजींचे व्यक्तिमत्व दैनंदिनी यावर या ठिकाणी प्रकाश पडला। इंग्रजाचे भारतावरील आक्रमण, अन्याय व अत्याचार याबद्दल त्यांचे जळजळीत विचार याबद्दल मागील एपिसोडमध्ये आपण पाहिले। मित्र, आताच्या नवीन एपिसोडमध्ये, पुढच्या एपिसोडमध्ये स्वामीजी आता ॲनिस्कॉम इथे पोहोचलेले आहेत, म्हणजे ते राईट यांच्याकडे राहिलेले आहेत, त्यांची तिथे वास्तव्य आहे। आणि विवेकानंदांचे गुणविशेष सांगताना मिसेस राईट यांनी जी डायरी लिहिली होती त्या डायरीमध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की स्वामीजींचे सर्व बोलणे सखोल आणि गंभीर असे, ते तत्वाचे असे। गीतेतील एखादा श्लोक म्हणताना ते तन्मय होऊन जात। त्यांचे संस्कृत उच्चार ऐकण्यासाठी अत्यंत मधुर होते आणि नंतर या श्लोकांचा अर्थ इंग्रजीमध्ये समजावून सांगत। लहान मुले त्यांच्या जवळ जात। स्वामीजींशी म्हणजे वागणे खूपच प्रेमळ असे। राईट कुटुंबात 3 मुले होती। एलिझाबेथ 13 वर्षाची, तर ऑस्टिन 10 वर्षाचा, तर जॉन हा 2 वर्षाचा होता। स्वामीजीचे ऑस्टिनवर विशेष प्रेम होते। एका प्रसंगात त्याने ऑस्टिनला लाईट ऑफ एशिया या पुस्तकाची सुद्धा भेट दिली। हे मुले त्यांच्याजवळ सहजपणे जात असत। लहान मुलांपासून थोरांपर्यंत स्वामीजी हे प्रिय होते। प्राध्यापक राईट यांनी ॲनिस्कॉमच्या युनिव्हर्सल चर्चमध्ये त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते। विषय होता भारतीयांची जीवनशैली। भारताला आज धर्माची गरज नसून त्यांना आधुनिक कौशल्यपूर्ण शिक्षणाची गरज आहे। या व्याख्यानामुळे श्रोते एवढे प्रभावित झाले की त्या प्रकारची शाळा काढण्यासाठी ते लगेच वर्गणी देण्यास तयार झाले। विवेकानंदांचा विविध विषयावरील व्यासंग, भाषेवरील प्रभुत्व, मूलगामी विचार या सर्वामुळे प्राध्यापक राईट खूपच प्रभावित झाले। सर्व धर्म परिषदेमध्ये उपस्थित राहण्याचा विचार मी सोडून दिला आहे असं ज्यावेळेस विवेकानंदांनी त्यांना सांगितलं, त्यावेळी राईट त्यावर म्हणाले की अमेरिकन सर्वांना परिचित होण्याचा हाच मार्ग आहे। त्यानंतर विवेकानंद म्हणाले, माझ्याजवळ कोणत्याही संस्थेने दिलेले परिचय पत्र नाही। त्यावर राईट म्हणाले, स्वामीजी, सर्व धर्म परिषदेत आपण उपस्थित राहण्यासाठी तुमच्याकडे अधिकारपत्र मागणे म्हणजेच सूर्याला प्रकाशाचा अधिकार विचारण्यासारखा आहे। या प्रवेशातील सर्व अडचणी दूर करण्याचे आश्वासन राईट यांनी दिले। प्राध्यापक राईट यांनी स्वामीजींच्या प्रवेशाबद्दल निवड समितीचे अध्यक्ष आणि निवास व्यवस्थेचे प्रमुख या दोघांनाही त्यांनी पत्रे लिहिली। त्या पत्रामध्ये राईट यांनी असा उल्लेख केला आहे की अमेरिकेतील आपणा सर्व प्राध्यापकाचे ज्ञान एकत्र केले तरी त्याहून या तरुण संन्यासाची विद्वत्ता अधिक भरेल, असा विवेकानंदांचा गौरव त्यांनी या शब्दामधून व्यक्त केला आहे। बरं, राईट यांच्या डायरीमध्ये अजून एक पैलू स्वामीजींचा दिसून येतो,
ते म्हणजे ते पैशाचा स्वीकार करताना त्यांना खूप अवघड वाटत असे, त्यामुळे त्यांच्या मनाला खूप क्लेश होत असत, असंही मिसेस राईट यांनी नोंद घेतली आहे. ऑगस्टमध्ये विवेकानंद सालेम येथे मिसेस वुड्स यांच्याकडे पोहोचले. वुड्स प्राध्यापिका होत्या. त्यांनी काही पुस्तके लिहिली होती आणि त्यांचे वय सर्वसाधारण 57 वर्ष होते. तसेच त्यांचा काही सार्वजनिक संस्थांचा संबंध होता. स्त्रियांचे प्रश्न आणि अधिकार यावर कार्य करणारी एक संस्था वुमन्स नॅशनल प्रेस या संस्थेच्या त्या उपाध्यक्ष होत्या. तेथील जवळच्या चर्चमध्ये स्वामीजींची 2 व्याख्याने झाली. विषय होता भारतीयांचा धर्म आणि सध्याची परिस्थिती. पहिल्या व्याख्यानाला सालेम मधील आणि दुसऱ्या व्याख्यानाला बरेच लोक होते, पण पहिल्या व्याख्यानाला मुख्यतः धर्म उपदेशक म्हणजे मिशनरी लोक त्या ठिकाणी हजर होते. या भाषणामध्ये विवेकानंदांनी हिंदू धर्माचे महत्त्व सांगितल्याने त्या संबंधी अनेक प्रश्नोत्तरे नंतर झाली. वादविवाद, चर्चा, तर काहींनी तर वितंडवाद सुद्धा घातले. जी ठाम उत्तरे होती ती विवेकानंदांनी अत्यंत समर्पकपणे उत्तरे दिली. प्रसंगी समजावून सांगितले, काही उदाहरणे दिली. भारतातील धर्मजीवनाचे आणि समाजाचे चित्र अत्यंत विदारक रंगवले गेले होते. भारत हा दगडधोंड्याचा आणि सापामुंगसांचा देश आहे, अशी त्यावेळी अमेरिकन नागरिकांची समजूत होती. आणि ही समजूत अर्थातच ख्रिश्चन मिशनरी करण्यामध्ये त्यांची यशस्वी झाले होते. पण विवेकानंदाचे प्रतिपादन ऐकल्यानंतर ही समजूत कशी गैरसमजूत आहे हे अमेरिकन नागरिकांना कळाले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी केलेल्या मांडणीमुळे हिंदू धर्माचे एक नवीन स्वरूप श्रोत्यांसमोर आले. मित्र, भारतातील सतीची प्रथा, स्त्रियांना बुरखा घेण्याची पद्धत, जगन्नाथाच्या रथाखाली शरीर झोपून देण्याची प्रथा याविषयी भरसभेत विवेकानंदांना प्रश्न विचारण्यात आले. उत्तर देणे सोपे नव्हते. या प्रश्नाचे समर्थन करणेही शक्य नव्हते. विवेकानंदांनी या प्रश्नाची उत्तरे अत्यंत समर्पक शब्दामध्ये दिली आहेत. विवेकानंदांनी सांगितले की ह्या गोष्टी कशा निर्माण झाल्या आहेत, पण त्याचा हिंदू धर्माशी अर्थार्थी काही संबंध नाही. आणि अशा प्रकारे पाश्चात्य देशात भारत देश हा रानटी देश आहे अशी जी समजूत होती ती कशी गैर आहे हे त्यांनी पटवून दिले. मिसेस वुड्स यांच्या घराच्या परिसरात केवळ मुलांसाठी स्वामीजींचे एक विशेष व्याख्यान झाले. ते तेथील घराच्या बागेमध्ये झाले. भारतातील खेळ, तेथील शाळा, शिकवण्याची पद्धत याविषयी त्यांनी माहिती सांगितली. मिसेस वुड्स यांच्याबद्दल विवेकानंदांना खूप आदर होता आणि त्यामुळे विवेकानंदांनी जाताना त्यांना दंड, त्यांच्याजवळ असणारी कांबळ आणि ट्रंक या वस्तू त्या कुटुंबास भेट दिल्या. विवेकानंदाची आठवण म्हणून वुड्स यांच्या कुटुंबाने भेट दिलेल्या वस्तू संग्रही ठेवल्या. अशा वस्तूंचा संग्रह करून व्यवस्थित वुड्स परिवाराने परंपरागत जतन केल्या. म्हणजे ऑस्टिन जो आहे त्यांचा मुलगा, त्यांनी आतापर्यंत त्या सांभाळलेल्या आहेत. पण 1900 साली ब्रिटिश म्युझियमने भरमसाठ किंमत देऊन विकत घेण्याची तयारी दर्शवली होती त्या वस्तू, परंतु वुड्स यांच्या वंशजांनी ती विनंती अर्थातच नाकारली. सालेमहून 4 सप्टेंबरला रात्री निघून फ्रँकलिन सोनबोर्न यांच्या निमंत्रणानुसार स्वामीजी सॅराटोगा येथे पोहोचले आहेत. अमेरिकन सोशल सायन्स असोसिएशन
या परिषदेत स्वामीजींना बोलायचे होते. ही जी संस्था आहे ती विद्यापीठातील संशोधक व प्राध्यापक यांची वरील म्हणजे एक असोसिएशन होती की जी संशोधन करत होती. इतर सदस्याकडून विविध विषयावर निबंध सादर केले गेले, त्यांची व्याख्याने झाली. भारताच्या चलनामध्ये चांदीचा उपयोग कसा होतो हा विषय विवेकानंदांना देण्यात आला. त्याबद्दल त्यांनी व्यवस्थित आणि विस्तृत माहिती सांगितलेली आहे. पुढे नंतर ते रेल्वेने शिकागो येथे गेले. आधी ॲनिस्कॉम, नंतर सालेम आणि नंतर सॅराटोगा येथे त्यांचे भाषण झाल्यानंतर पुढे ते रेल्वेने शिकागो येथे आले. या स्थानकावर उतरले आणि त्यांना आढळले की सर्व धर्म परिषदेचा कार्यालयाचा पत्ता असलेला कागद जो होता तो कुठेतरी गहाळ झालेला आहे, हरवलेला आहे. खरे तर परक्या देशात नव्याने आलेल्या बांधवाला कोणीतरी मदत करायला पाहिजे आणि ती आपण करतो. भारतीय संस्कृती तीच सांगते. परंतु तिथे अशी कोणती मदत मिळाली नाही. मग थोडेसे निराश होऊनच एका रिकाम्या मालडब्यात ते शिरले आणि तेथेच त्या मालगाडीच्या रिकाम्या डब्यात रात्रभर राहिले. शिकागो मधील ती थंडीच्या कडाक्याची रात्र स्वामीजींनी त्या डब्यातच अन्न पाण्याविना आणि त्याचप्रमाणे अंथरूण आणि पांघरून शिवाय घालवली. त्यावेळी तिथे बर्फ पडत होता. मित्रहो, रेल्वे यार्डातील एका डब्यात झोपलेले विवेकानंद नावाचा तो भारतपुत्र साऱ्या जगाला लवकरच आपल्या अमोघ वाणीने हादरून सोडणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठले. परिषदेच्या कार्यालयाचा पत्ता विचारण्यासाठी बाहेर पडले. सामान सोबत घेणे शक्य नव्हते. अर्थातच स्वर्गाळलेले कपडे, किंचितशी वाढलेली दाढी, शिनलेला चेहरा, अशा अवस्थेत विवेकानंद रेल्वे स्टेशनच्या परिसरात पत्ता विचारत फिरू लागले. रस्त्याच्या दुतर्फा श्रीमंत व संपन्न लोकांच्या उंच अशा इमारती होत्या. फारसे कोणी स्टेशनवर तर नव्हतेच, पण रस्त्यावरही नव्हते. सर्व मंडळी त्यावेळी कामावर जाण्याच्या गडबडीत होती. स्वामीजींनी पत्ता विचारल्यावर ते थांबायची, पण कफनी आणि फेटा यामधील विचित्र माणूस निहाळायला. काही ठिकाणी रखवालदार आणि कुत्रे असल्यामुळे त्यांनी आजूबाजूला फिरकू दिले नाही. मग काय करावे हे स्वामीजींना समजेना. सूचन असे झाले, पुन्हा शिकागो हे रेल्वे स्टेशनचा परिसर शहरातल्या जर्मन लोकांच्या वस्तीत होता आणि त्या जर्मन लोकांना इंग्रजी समजत नव्हतं. ही एक अडचण त्या ठिकाणी स्वामीजींना जाणवली. आपण आता परिस्थितीच्या कचाट्यात सापडलो आहोत हे स्वामीजींच्या लक्षात आले. स्वामीजी जवळपास 4 किलोमीटर फिरले होते. आता ते थकून एके ठिकाणी रस्त्याच्या कडेला बसले आणि ते पूर्णतः आता हताश झाले होते. स्वामीजी ज्या रस्त्यावर बसले होते त्या रस्त्याचं नाव मित्रहो डिअरबोर्न ॲव्हेन्यू असे होते. मित्र, कवी मनाचे, बालिशवृत्तीचे, भोळे आध्यात्मिक गुरु, तत्वज्ञ हताश झाले होते. पण रामकृष्ण यातूनही मार्ग काढतील अशी श्रद्धा, अशी गाढ श्रद्धा त्यांच्या मनात होती. आता एव्हाना दुपार झाली होती. स्वामीजींच्या पोटात भुकेने आग पडली होती. खिशात तर एक दमडीही नव्हती. एवढ्यात रस्त्याच्या पलीकडील दरवाजा उघडला गेला आणि एक प्रौढ वयाची शांत व गंभीर स्त्री बाहेर आली. तिने रस्ता ओलांडला आणि स्वामीजी जो येऊन विचारले की आपण परिषदेत सहभागी होण्यासाठी आला आहात का? विवेकानंदांना खूप आश्चर्य वाटले. त्यांनी त्या स्त्रीला म्हटले, होय, मी त्यासाठीच आलो आहे. मग त्या स्त्रीने घरी येण्याची विनंती केली.
स्वामीजींना आपल्या घरी नेले, राहण्याची व्यवस्था केली, जेवण दिले व त्यानंतर सर्व धर्म परिषदेच्या कार्यालयात त्या घेऊन गेल्या. पण ज्या मॅडमने प्रथम खिडकीतून रस्त्याच्या कडेला खिन्न अवस्थेत स्वामीजींना बसलेले पाहिले, त्या स्त्रीचे नाव होते मिसेस जॉर्ज डब्ल्यू हेल. परिषदेच्या कार्यालयात पोहोचताच त्यांच्या आवश्यक कागदपत्राची पूर्तता केली गेली व काही पूर्वेकडील प्रतिनिधीबरोबर राहण्याची व्यवस्थाही केली. प्राध्यापक राईट यांनी दिलेले पत्र ही आयोजकांनी पाहिले. त्या कार्यालयात डॉक्टर बेरोज, जे सर्व धर्म परिषदेचे अध्यक्ष होते, त्यांनी सर्व धर्म परिषदेचा हेतू थोडक्यात सांगितला. तो असा होता की सर्व आम्ही जगातल्या सर्व धर्माच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन निर्भयपणे आपली मतं जागतिक व्यासपीठावर मांडण्याची संधी देणार आहोत. कारण त्यावेळेस कोलंबसने शोधून 400 वर्ष झाली होती, त्याची पूर्तता या ठिकाणी होती. तसेच त्यावेळी निवासाची सोय जॉन लॉयन जे करणार होते त्यांची भेट सुद्धा झालेली आहे. विवेकानंदाची नोंद हिंदू धर्म प्रतिनिधी म्हणून झाली आणि करण्यात आली. विवेकानंदाचा चेहरा सौम्य, शांत, प्रसन्न, तेजस्वी व डोक्यावर केसरी फेटा आणि केसरी रंगाचाच झगा पाहून सर्वजण त्यांच्या व्यक्तिमत्वाने आधीच प्रभावित झाले होते. एकंदरीत परिषदेतील त्यांचा सहभाग निश्चित झाला होता. जगाच्या धार्मिक इतिहासात महत्त्वाच्या या ठरणाऱ्या परिषदेत उपस्थित होण्याची संधी मला मिळाली, ही आपल्याला अतिशय आनंद देणारी गोष्ट आहे, असा उद्गार स्वामीजींनी काढलेला आहे. विवेकानंदाचे त्यांच्या आवाजातील प्रचंड गाजलेले हिंदू धर्म प्रतिनिधी म्हणून जे भाषण ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात, ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.